करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. कॉमेडीचं 5G महाराष्ट्राची हास्यजत्रा. विनोदाची बरसात करणाऱ्या सगळ्या मेघदूतांचं अर्थात हासरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. यांच्या सादरीकरणांमध्ये चिंब भिजायला सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आता या मंचावर होणार आहे सोनं खरेदी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या 52 खणी परफॉर्मन्ससाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, खानदेश सपू श्याम सुंदर राजपूत आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नम्रता मॅडम, इकडे या, इकडे. हॅलो हॅलो. तुम्ही घरी जा. ओ सर, असं कसं घरी जा? मी आता कामावर आले काम करायला. तुम्हाला कामावरून काढून टाकलं, तुम्ही घरी जा. जा तुम्ही प्लीज. वाय वाई वाय आय टेल यू वाई. वाय वाय. गेल्या महिन्यात तुम्ही कितीचे दागिने विकले? फक्त स्टाईल मारा. मी सांगतो मला माहिती आहे. फक्त 10,000चे. अरे बापरे. 10,000चे. महागाई वाढली सर, लोक सहज नाही येत. काही कारण नका देऊ. महागाई नेहमीच असते. ठीक आहे, असते. ज्वेलरी शॉप आहे आपलं, तरी काहीच विक्री नाही. ती प्राजक्ता माळी मोबाईलवर याच्यापेक्षा जास्त दागिने विकते. लाज वाटू द्या जरा. काय करता? इकडे बघा, मी तुमच्याशी बोलतोय. तिकडे काय आहे? दूधवाला याच्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. दूध रोजची गरज आहे ना सर, सोनं रोजची गरज नाही आहे ना. एक मिनिट. ही गरज आपण निर्माण करायची असते. तुम्हाला किती वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत मी सोनं विकायच्या, दागिने विकायच्या. त्या का नाही वापरत तुम्ही? एक मिनिट. आता हा उसासा कशासाठी? काय? हे बघा हे बघा हे बघा हे बघा, हे बघा. काय? म्हणजे मी रिॲक्ट नाही व्हायचं सर. मला गिल्ट आलाय, मी रिॲक्ट नको होऊ सर. मी माझा उसासा माझ्या फुफ्फुसामध्ये दाबून ठेवू का? सोन्याच्या पिशवीत आपण दागिने दाबून ठेवतो तसं मी नाही करी. मग परत बोलता रिॲक्ट नाही होत. याला काय अर्थ आहे सर? आय एम सॉरी. यू शुड. इट्स ओके. I should. इट्स ओके. मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या तुम्ही. आपण कस्टमरला काय पटवून दिलं पाहिजे की त्याचा जन्म सोनं घेण्यासाठी झालाय. बरोबर. मी बोलतोय तुमच्याशी. माझ्याकडे बघा तुम्ही. मला गिल्ट आलाय. मी नाही डोळ्यात डोळे घालून बघू शकत सर. गिल्ट आलाय ना. अवघड आहे तुमचं, अवघड आहे. हे बघा, तुम्ही आज दागिने विका, मी विकते सर. नाहीतर तुम्ही काम सोडा. सर नका ना सर, Please, हे नका. please. सारखं सारखं नका बोलू. मला माझं काम मी करते. आणि कस्टमरला ना या डल चेहऱ्याने अटेंड करू नका. काय चेहरा आहे हा? जरा हसत जा त्याच्याकडे पाहून. कळलं? हसायचं आहे. हा, मी हसायचं करते आहे. सर, मी हा? करते. हा? आणि तुमचं हसणं तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे असं नाही बावळट वाटताय अशा तुम्ही. खूप बोलताय तुम्ही सर. प्लीझंट मी प्लीझंट. करते सर. यू डोंट वरी अबाउट इट. मी करते. मी ठरवलंय ना. मला कसं जमत नाही ना, मी बघतेच आता. बघा चिडू नका नाही, मी माझ्यावर राग काढते. माझ्यावर काढते. ती गोष्ट सांगावी लागते. हॅलो. काय वडापावचं दुकान नाहीये, हे सोन्याचं दुकान. हे ज्वेलरी शॉप आहे. निघा. मी सोनं द्यायला आलो इकडे. आपट्याची पानं नाही विकत आम्ही. खरं सोनं विकतो. प्युअर. प्लीज निघा जा. मग मी खरोखर सोनं घ्यायला आलो ना इकडं. अरे बाला, तुझ्या आई बाबांना माहितीये काय तू बाजारात हलवलीस की? चला निघा, चालू कला जा. खोटे मिशी लावून आले, काढून ये जा. चालू कला निघा. मी लहान नाहीये, मी लय मोठा आहे. कुठून दिसण्यावर जाऊ नका. आणि मी इकडे सोनं घ्यायला आलेलो. मला सोनं पाहिजे. आय एम सो सॉरी सर. प्लीज आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माझं थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं.
काय आपल्यासारखी गरीब माणसं अशी सहजासहजी सोनं खरेदी करायला येत नाहीत ना. आपल्यासारखं म्हणजे आपल्यासारखी आपण कसं तुमच्यासारखंच मी पण खूप अरे मी गरीब नाही, आय एम नॉट गरीब, आय एम ओनली श्रीमंत. रिलॅक्स रिलॅक्स सर रिलॅक्स. अरे काय रिलॅक्स व्हॉट रिलॅक्स. हॅपन सर व्हॉट हॅपन? हाऊ इज द कास्टिंग? सर 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 ती Casting. सेल्स गर्ल आहे सेल्स Sales girl. गर्ल. डिस्गस्टिंग. ओके ओके यू मीन टू से डिस्गस्टिंग. ओके 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 सर सर रिलॅक्स सर. काय झालं काय झालं? अरे ही बाई म्हण गरीब पण नम्रता मॅडम इकडे इकडे या. एक मिनिट सर इकडे. काय चालू आहे तुमचं? सर ऐका कस्टमरला तुम्ही गरीब म्हणताय? सर ऐका माझी वेगळी स्ट्रॅटेजी आहे. मला जरा माझ्या पद्धतीने दागिने विकू द्या सर. तुमची वेगळी पद्धत माझी आहे एक आता. वेगळी पद्धत आहे. तुमची पद्धत. हो कारण आता मी बघा माझी काय पद्धत वापरते आणि ए निघ चल. ओ, नाही जमलं तर असं मला हाकलवा. ए निघ असं हाकलवा मला कारण माझी लायकी नाहीये. चिड माझी लायकीच नाही इथे काम करण्याची. जर मला हे एवढं सोपं काम जमत नसेल तर जॉब जाईल. ए जा निघ ओ. असं मला हकलवा. बघा तुम्ही मी कसे दागिने विकून दाखवते सर. आय सी. नाव बदला. हो माझं नाव बदला तुम्ही. विका दागिने. हा मी विकते. सॉरी सर सॉरी 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 हा म्हणजे खरंच मी तुमची मनापासून माफी मागते. यस देर आर यू. येस ऍक्च्युली काय ना इथे आमच्या इथे बाजूला वडापावचं दुकान आहे ना तर ते जनरली बंद असलं की सगळे लोक आमच्याकडेच येतात विचारायला. अरे वाडा आणि आपल्यासारखीच लोक गरीब लोक वडापाव खातात ना. अरे पण मी वडापाव नाही खात. नॉट इंटरेस्ट वडापाव. ओ सर ओ हे झालं. तुम्ही इकडं काय करताय? मी तुम्हाला तिकडं बघत होते. आपल्याला वडापाव खायचा होता ना. खा वडापाव. इकडं सोनं घ्यायचं आपल्याला. सोना काय माझी बायको आहे सोन्यासारखी बायको आहे बघा. नमस्कार नमस्कार. या ना हा मला सांगा ना तुम्हाला काय हवंय. लहान पोरांचं काय असेल तर दाखवा. दाखवते तुम्ही बघा ना तुम्हाला बाकी काही आवडतंय का बघा ना एक जस्ट असंच. सर हा काय नाही तुम्ही बघा सर. काय अरे तसं नाही इकडे तर या 2 मिनिटं हे तुम्ही झाला. मला आत्ताच तुमचं बजेट हळूच कानात सांगा. बायको शौकीन दिसते. नजर बघा नजर. जर तिने हट्टाला पेटली आणि जर म्हणाली मला दागिने पाहिजे तुमचं काही खरं नाही हा? मला या बायकांना चांगलं मी ओळखते. ऐका माझं तुमचं बजेट सांगा. आपल्यासारख्या गरिबांना असं सोनं घेणं अरे काय चाललं आपल्यासारखं गरीब. आय एम नॉट गरीब, आय एम ओनली बॉट श्रीमंत. बूट बघितलंस का? सोन्याच्या बुटाची आहे. ओके ओके दाखवा काय पाहिजे ते. दाखवते. येस मॅम सांगा ना तुम्हाला काय हवंय सांगा. वालं दाखवा वालं. हा वालं 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 हे लहान पोरांच्या पायात घालतो ना चांदीचं वालं. अच्छा वळे वाळे पायात वाळ्या. हा येस आहेत आहेत. त्यांच्या आत्याच्या पोराला पोरगी झालेली आहे ना. अच्छा, हो का? पुतणी आमची तिच्यासाठी घेऊन जायची. चालेल ना आहे आमच्याकडे सगळे. तुम्हाला 10 ग्रॅम पर्यंत चालतील ना? हो नाही एवढे महाग नको आहेत. चालेल आपल्याला. कशाला नुसती पद्धत म्हणून यायचं आहे तुम्ही. हे कमीतले दाखवा. तेच मी त्यांना मगापासून सांगते की आपल्यासारख्या गरीब माणसांना नाही परवडत होत आई एवढं महागडं. अरे काय चाललंय तुमचं? आपल्यासारखं गरीब सारखं तुम्ही तुमच्या टीम मध्ये नका घेऊ मला. आय एम द श्रीमंत. 3 गोठे आहेत माझ्याकडे. 40 म्हशी आहेत. सकाळ 4:30 वाजले का म्हस येते धावत. दूध करा. तिला सांग मी श्रीमंत आहे. तिला जे पाहिजे ते दाखवता. लय पैसे आहेत माझ्याकडे. सगळे असंच म्हणतात सर जनरली. माझ्याकडे खूप पैसे आहेत पण खिसे रिकामे असतात. मी अशा अरे कुणाच्या खिसे रक्कम. हे बघ काय करता बंडाल दाखवतो तिला. मला कशाला दाखवताय? तिला वाटतं मी गरीब आहे. नाही पैसे असे दाखवायचे ना. तिला पाहिजे ते दाखव. आणि तिला कलू दे अरुण कदम क्या चीज आहे ती. पैसे कशाला कोणाला काय बघायचंय तुम्हाला मला सांगा तुम्हाला काय हवंय. नाही कर. हा हे बघ हार पाहिजे. हार मला सगळ्यात महागडा हार पाहिजे म्हणा. मला नको आहे. हे बघ हार माझ्याकडे नाही हार. अजून घे. नको मी आहे ना इकडं. हा हार यार, 1 मिनिट हा
हिऱ्याचा हार आहे, हिऱ्याचा 7 लाखाचा हार आहे. अरे असू दे ना, 8 लाखाचा असू दे, तो मला पाहिजे. तर आपल्यासारख्या लोकांना नाही परवडत. काय झालं आपल्यासारखं? मी गरीब नाही. आय एम नॉट. वेअर इज द मॅनेजर? सर रिलॅक्स सर व्हॉट हॅपन सर? हाऊ इज द कास्टिंग? हाऊ कास्टिंग काय सर? सेल्स गर्ल आहे ती. डिस्गस्टिंग. ओके ओके सर सर शांत व्हा तुम्ही. तुला सांगा रे, ती म्हण गरीब पोरगी. शांत व्हा सर. कूल डाऊन सर. तुमच्यासाठी लस्सी मागवू का मी? लस्सी. लसी प्यायला आलोय का रे मी? माहिती हो मला. शांत व्हा सर. मी बोलतो तुम्ही बसा. नम्रता मॅडम काय चालू आहे तुमचं? सर तुम्हाला कळत नाहीये, ही माझी स्ट्रॅटेजी आहे, माझी पद्धत आहे. कुठली पद्धत? कस्टमर चिडून निघून जातील. सर एव्हाना गेले असते ना ते चिडून. मला माहितीये, मला लेट मी हँडल सर. जा ना. ओहो. नाही जमलं तर असं हाकला मला तुम्ही इकडे. बघा, job जाईल तुमचा. नाही जाणार माझा job. दागिने विकले गेले. कसं माझ्याकडनं होत नाही ना, आज मी बघते हळू, सर. ओके. येस सर, येस ते सांगितलंय तिला. झापला. सांगितलं. आता काय पाहिजे ते दाखवा त्यांना. मी दाखवते. ओके ठीक आहे, तुम्हाला हा हार हवाय? हो, झार पाहिजे मला. बघा 7 लाखाचा हा. आहे. किती शून्य असतात माहितीये ना? 7 लाख. अरे मला नका शिकू. हा, अरुण कदम घेऊ शकतो. अरे काय घेऊ शकतो का ताई? 7 लाख काही झाडाला लागतायत का? अरे पण तुला काय करायचं? मी घेतोय ना तुला. तेच ताई मी त्यांना सांगते, आपल्यासारखी गरीब माणसं हे असलं नाही घेऊ शकत. घेतला. कन्फर्म ना? घेतला. ठरलंय ना? घेतला. हो, एक मिनिट. हॅलो सर हे डेबिट कार्ड आहे, 1 लाखाचंच लिमिट असतं. अरे हे घे ना क्रेडिट कार्ड. चाल मारते. मार क्रेडिट कार्डचे. क्रेडिट कार्ड कशाला दिलं? FD मोडून पैसे भरावे लागतात मग आपल्याला. अरे तू कपना. सर अगर पैसे आहे मी भरणार. कार्ड मार, तू बिल बनव. ओके सो फायनल आहे ना 30,000 अरे ये रे. आणि 7 लाख रुपये. हा 7 लाख तो हार. तू बिल बनव. मी झालं जे हाय ते. येस सर, येस. हे घ्या सर. पैसे दे. सर हे घ्या सर. हे घ्या सर तुमचं कार्ड. हा, हे घ्या. हे 500 रुपये. 1,000 रुपये तुला टिप ठेव. चाल. सर हे घ्या. हे तुमचं बिल आहे. आणि हा हार हवाय ना तुम्हाला? हे ठरलं ना नक्की? हे हार पाहिजे मला. येस येस ठीक आहे सर. हे नाही देणार आहे काय? ते नाही देत सर, ते नाही. नाही ठीक आहे सर, ते मिळूनच मी त्यांना सांगितलं ऍक्च्युली. हा हा तुमचा हार आणि हे तुमचे वाळे. थँक्यू थँक्यू सर. सो मच सर. हे चाल. थँक्यू बिंकू नाही. चाल. अरुण कदमला लल्लू समजते ही. चाल तू. लल्लूच आहे अरुण कदम. फक्त वाले घ्यायला आलो तो, हा अजून एक दागिना मारला तिने तुमच्या गळ्यात. तू घरी चाल, तुला वडापाव देतो. चाल. थँक्यू ताई. अरुण कदम लल्लू आहे. नम्रता मॅडम, अरे कमाल केली तुम्ही. अरे कुठली स्ट्रॅटेजी आहे? सर एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट माणसाला नसते विकायची, मग? त्याच्या इगोला विकायची असते. मग गरज जरी नसली ना तरी ती गोष्ट तो घेतो विकत. कमाल वाक्य आहे. गूज बम्स आलेत मला या वाक्याने. तुमची स्ट्रॅटेजी वापरतो, तुमची स्ट्रॅटेजी. हॅलो दादा वडापावचं दुकान तिकडे, सोन्याच्या दुकानात आलात तुम्ही प्लीज. ये सोनच घ्यायला आलोय मी. सोन्याचा हार घ्यायला आलोय. सॉरी सर. काय आहे ना, तुम्ही चेहऱ्यावरून वडापाव खाणारे वाटताना म्हणून बोललो सर, बाकी काय नाही. तू चेहऱ्यावरून कुल्फी विकणारा वाटतो. 25 लाख रुपये कॅश आहे. 25 लाख रुपये. वेलकम सर. बघा तू काय. तुझ्यावरती. अरे सर काय बोलताय? तू तुझ्या दुकानावरती. 10% घेणार नाही आणि अख्ख्या गावाला सांगणार की या दुकानात यायचं नाही म्हणून. सर 10% डिस्काउंट देतो सर. अरे तिकडनं. द्या सर, चांगले दागिने आहेत. सर अरे नम्रता मॅम, तुमची पद्धत नाही चालली हो. कशी चालेल? सगळेच कस्टमर अरुण कदम सारखे नसतात. यार 25 लाख केले ना. वा विनोदाची श्रीमंती असलेला परफॉर्मन्स. चला बघा या इगो गेमवर आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसाद दा. चांगला होता विषय, वेगळाच विषय होता आणि छान खोलवलात तुम्ही. मला आर्ट डिपार्टमेंटचं कौतुक करावं असं वाटतं की अगदी थोडक्यात त्यांनी जवळपास आलिशान सोन्याचं दुकान आपल्यासमोर उभं केलं. आर्ट डिपार्टमेंटसाठी खरोखर टाळ्या.
आणि अरुण, तू समजा तुला या स्किटमधनं बाजूला समजा काढलं तर हे स्किट नाही वर्क होऊ शकत. हे केवळ तुझ्यामुळे वर्क झालंय. हे तू मस्त, नमा मस्त. श्याम्या काहीतरी वेगळाच ॲटिट्यूड घेऊन आलायस तू, पण फायनली तो वाटतोय कुल्फीवाल्यासारखा. सई. चमकदार परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं कल्पनेतच असं कपल असू शकतं जे जिथे बायको म्हणते खूप हार आहेत आणि नवरा म्हणतो की नाही नाही मला घ्यायचाच आहे. खूप लोक तुमच्यामुळे अशा स्वप्नवत दुनियेत जाऊ शकतात. आणि अरुण आता मला असं वाटतं की आता मेंढा जाऊन म्हैस येऊच शकते. म्हणजे चांगली होती म्हैस, फारच आवडली. ओव्हरऑल खूप इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता आणि मला ह्यातलं खरंच हे वाक्य आवडलं की जे काही विकायचं असतं ते माणसाच्या इगोला विकायचं असतं. एक फारच सुंदर वाक्य आहे आणि खूप काळ लक्षात राहील असं वाक्य आहे. मजा आली. आणि आज चेतना ऍक्च्युली बहिणींसारखी दिसते, त्याची एक वेगळी गंमत आली. व्हेरी क्रिएटिव्ह. थँक्यू सो मच टीम.